चाळीसगाव पोलिसांकडून 7 लाखांचा गुटखा जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल. चाळीसगाव 16 जुलै 2025. चाळीसगाव शहर पोलिसांनी आज पहाटे मोठी कारवाई करत 7,19,029 रुपये किमतीचा गुटखा आणि 8 लाख रुपये किमतीची महिंद्रा बोलेरो मालवाहू गाडी MH41 AU-3210 जप्त केली. या प्रकरणी अरबाज इब्राहिम पठाण, रा. सार्वेता, पाचोरा आणि दीपक वेदमुथा, रा. नागद जी. संभाजीनगर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकूण 15,29,029 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की नागद गावाकडून चाळीसगाव शहरात गुटख्याने भरलेली महिंद्रा बोलेरो मालवाहू गाडी येणार आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक अमित कुमार मनेळ यांच्या नेतृत्वाखाली पोपनेरी संदीप घुले, पोलीस अंमलदार आशुतोष सोनवणे, रवींद्र बच्छे, समाधान पाटील यांनी हिरापूर रोडवरील नवजीवन सुपर शॉपीसमोर सापळा रचला. पहाटे सकाळचे 6:30 वाजण्याच्या सुमारास वाहन क्रमांक MH41 AU-3210 हे वाहन थांबून तपासणी केली असता त्यात गुटख्याने भरलेल्या गोण्या आढळून आल्या. त्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून गुटख्याचा सविस्तर पंचनामा करण्यात आला. वाहनचालक अरबाज इब्राहिम पठाण आणि गुटख्याचा मालक दीपक वेदमुथा यांच्याविरोधात अन्न सुरक्षा अधिकारी शरद मधुकर पगार, जळगाव यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता BNS कलम 123, 223, 274, 275 आणि अन्न सुरक्षा कायदा 2006 चे कलम 26(2) I, 26(2) I, 27(1) 3 D, E इत्यादी कलमांखाली गुन्हा क्र. 306/2025 दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोपनेरी संदीप घुले आणि पोहेकर राकेश पाटील करत आहेत. सदरची कारवाई माननीय महेश्वर रेड्डी सो, पोलीस अधीक्षक जळगाव, माननीय कविता नेरकर पवार, अपर पोलीस अधीक्षक सो, चाळीसगाव, माननीय विनायक कोते सो, उपविभागीय पोलीस अधीक्षक चाळीसगाव भाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमित कुमार मनेळ यांच्या नेतृत्वाखाली पोपनेरी संदीप घुले, पोलीस अंमलदार राहुल सोनवणे, योगेश बेलदार, आशुतोष सोनवणे, रवींद्र बच्छे, समाधान पाटील तसेच गुन्हे शोध पथकाचे अंमलदार यांनी यशस्वीरित्या पार पाडली.